नाही, नक्कीच बघा, उद्याचा रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्या निमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली। या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्ती बहिणींना 1500 रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे। त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण, बहिणींना आत्मसन्मान आणि अडीअडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र सरकार, महायुती उभी आहे, हाच त्याच्या मागचा आजचा उद्देश आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनींनी याच्यासाठी अर्ज केले। पुष्कळशा लोकांना त्या निमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे। 3000 रुपये मिळालेले आहे। येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे 1500 रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे। त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस, त्यांच्या डिलिव्हरीसाठी, नॉर्मल असो सिझेरियन असो, संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल डिंडोमध्ये मिळणार आहे। नक्कीच फार मोठा खर्च प्रायव्हेट इस्पितळामध्ये महिलांना होतो। अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकरमध्ये आहे। अत्याधुनिक सुविधा, चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने मी स्वतः आज चालू केली आहे। विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना, ज्यामध्ये संपूर्ण प्रेग्नन्सी तुमच्या त्यानिमित्ताने काय ज्या खर्च असेल, सिझेरियन असेल, नॉर्मल डिलिव्हरीज असतील, या सगळ्या निःशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येते। ती योजना देखील आजपासून चालू झाली। काँग्रेसवाले खटाखट म्हणतात पण ते फेल झाले, पण आम्ही पटापट योजना राबवतो, देवेंद्रजींचं हे वक्तव्य आहे। काय नाही, नक्कीच पटापट आहे। खटाखट होणं शक्य नाही आहे। काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हे प्रयत्न लोकसभेमध्ये त्यांनी केले। पण आज आपण पाहतोय की कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे, तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे, तिथे त्यांच्या योजना का बंद झाल्या? हिमाचलमध्ये त्यांनी योजना का चालू केली नाही? जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे ते करू शकले नाही। या उलट आपल्याला माहिती आहे, आपल्याला लगत असलेलं मध्य प्रदेशचे राज्य सातत्याने महिलांच्या आत्मसन्मानासाठी, सशक्तीकरणासाठी विविध योजना सातत्याने राबवत आहे। छत्तीसगडमध्ये राबवण्यात येत आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील माझी लाडकी बहीण योजना अविरत चालू राहील। महायुतीच्या सरकारला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विजयी तिलक सर्व महिला भगिनींनी लावावा। मी तर म्हणेन, कालच मुख्यमंत्री म्हणाले की ही 1500 रुपयावरची मदत येणाऱ्या काळामध्ये 2500-3000 रुपयापर्यंत आम्ही म्हणून नेऊ आणि संपूर्ण महिला वर्ग हा नक्कीच यापासून आपल्याला सुखावलेला पाहायला मिळतो। त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच ह्या संपूर्ण खोट्या नाट्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला कुठंही महिला तरी नक्कीच बळी पडणार नाही। संपूर्ण ताकदीनिशी विजयी तिलक हा महायुतीला, भाजपाला दिल्याशिवाय त्या थांबणार नाही। मी NGO अंतर्गत गेल्या 9 वर्षापासून काम करते। बऱ्याच महिला बचत गटांच्या किंवा महिलांचे खाते नव्हते, पण BJP गव्हर्नमेंटनी जनधन योजनेअंतर्गत बायांचे खाते ओपन करून देऊन त्यांना बँकेशी आणि त्यांचं नातं घट्ट केलं। त्या अंतर्गत त्यानंतर मग महिलांचे जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा अशा स्कीम देऊन त्या
असल्यानंतर किंवा त्या चुकून त्यांना काही झालं तर त्यांच्या परिवाराला एक शासनाकडनं मदत म्हणून 2 लाख रुपये शासनाकडनं जे अनुदान भेटते. परत जी आता प्रधानमंत्री लाडली बहिणा ही जी स्कीम झालेली आहे त्याने पण बायांना एक मदत अशी शासनाकडनं झालेली आहे. परत बऱ्याच अशा स्कीम आहेत ज्या शासनाने आयोजित केलेला आहे देवाभावासाठी. काय सांगा? आज काटोल शहराकरता मोठा आनंदाचा दिवस आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज काटोल शहरामध्ये काटोल निर्वाचन क्षेत्राच्या आमच्या लाडल्या बहिणी, आमच्या देवाभाव, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहेत. आणि याच्यापेक्षा मोठा दिवस राहू शकत नाही, कारण की या महाराष्ट्राच्या सरकारनं महिला भगिनींच्या जीवनामध्ये उत्थान व्हावा असा एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पहिले जी योजना घोषणा केल्यानंतर आज 3-3 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन उत्कर्ष निर्माण होणार आहे. आणि ही योजना एकाच दिवसापुरती नाही आहे, तर ही पूर्ण 5 वर्ष त्या ठिकाणी महिला भगिनींच्या, लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये त्यांना मदत होणार आहे. लाडक्या भगिनींनाच मदत केली नाही तर लाडक्या भावांनाही मदत केलेली आहे. जो आमचा शेतीवर राबणारा शेतकरी बांधव आहे, ज्याचे विजेचे बिल त्या ठिकाणी 40-40, 50-50 हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते, तेही माफ केले. आणि पुढच्या 5 वर्ष कोणताही लाईनमॅन त्यांच्या शेतावर जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी हे मोठं सत्कार्य या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. म्हणून आजचा दिवस या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी ठरतो. आणि म्हणून महिला भगिनी या ठिकाणी आमच्या लाडल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत त्या आज आमच्या लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर हो याकरता आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. साजेदा रंजन अंसारी मेरा पूरा नाम है. मैं काटोल शहर की रहने वाली हूँ. मुझे ये जो मुख्यमंत्री लाडली बहन योजना के अंतर्गत जो भी पैसे आए हैं वो मुझे मिल चुके हैं और इससे हमें बहुत ही अच्छा लगा कि इस योजना के तहत हमें जो भी बड़ी अड़चनें आती है हम उसके लिए अभी ये पैसों से सक्षम बने हैं. ऐसी योजनाएं अगर मुख्यमंत्री साहब लेडीज के लिए लाते हैं तो बहुत ही अच्छा है. और एक गुजारिश है मुख्यमंत्री साहब से कि लेडीज़ के लिए घर का काम जरूर लाइए. हम उनके साथ में साथ देने के लिए मुस्लिम महिलाएं पूरी तरह से साथ में है और हम अपना काम पूरे ईमानदारी और ईमान के साथ करेंगे. पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री लाडला बहीण योजनेचा नागपूर जिल्ह्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या लाडल्या बहिणींसोबत या ठिकाणाहून नागपूर जिल्ह्याच्या बहिणींसोबत ते बोलणार आहे, ऑनलाईन बोलणार आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी लाडल्या बहिणींसोबत बोलणार आहे, चर्चा करणार आहे. माझ्या लाडल्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आजचा आपण आनंद बघता आहात. आम्ही खोटं बोलणारे नाही, आम्ही खटाखट म्हणणारे नाही, आम्ही फटाफट त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत. कालपर्यंत या ठिकाणी आलेल्या महिलांच्या आणि त्या ठिकाणी खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहे. त्याचा तो आनंद उत्सव आहे. आणि ह्या 1,500 रुपये त्यांच्या खात्यात अविरत जमा त्या ठिकाणी सरकार करणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय श्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि सरकारचं मी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं या माझ्या 7,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना माझा आनंद सुद्धा द्विगुणित होत आहे. ज्या महिलांचे फॉर्म अर्धवट राहिले, तुमचे राहिले किंवा ज्यांचे आधार कार्ड बँकेशी संलग्न झाले नाही अशा महिलांना काय समजेल? अशा ज्या महिला आहेत ज्यांचे फॉर्म खाते लिंकेज झालेले नाही
ज्यांचे फॉर्म अर्धवट आहे त्यांनी सप्टेंबरपर्यंत भरले तरी 1 जुलैपासूनचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आदित्यताई तटकरे ज्या मंत्री आहे, महिला विकास मंत्री, त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या, माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या कुठल्याही लाडल्या बहिणींनी घाबरण्याचं कारण नाही. तिला जी ओवाळणी मिळायची ती मिळणारच आहे. हे भाजपा प्रणित सरकार आहे. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे. आम्ही खोटं बोलणारे नाहीत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि दिलेल्या वेळामध्ये त्यांच्या खात्यात पैसे देणारे. हे फटाफट 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 खटाखट खटाखट झूट बोलणारे नाही. त्यात पैसे मिळणार. तुम्ही भाऊ मागे एकदा म्हटलं की प्रेस कॉन्फरन्स मध्ये की हे योजना जी आहे ज्यांना ऑनलाईन जमत नाही अशा महिलांसाठी ऑफलाईनची आम्ही मागणी करू शासनाला. काय त्या ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाने केंद्र उघडलेले आहे. ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक सेवक महिलांच्या माध्यमातून फॉर्म भरणं सुरू आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अविरत सुरू राहणार आहे. ऑफलाईन भरायची गरज नाही. यंत्रणा सज्ज आहे. दिलेली आपल्या सर्व भगिनींना भेट आहे. या भेटीमधून हे सिद्ध होत आहे की स्त्रीला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, नात्याला किती महत्व आहे, स्त्री संपन्नतेला, आर्थिक संपन्नतेला किती महत्व आहे हे दाखवण्यासाठी, हे सांगण्यासाठी आपली ही लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला स्त्री संपन्नता सिद्ध करायची होती, म्हणून ही योजना दिलेली. मला खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत झालेली आहे. आणि ज्या काही योजना आहेत त्यामध्ये पण मला लाडकी बहीण योजना ही सगळ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आल्याने सगळ्यांची आर्थिक मदत होत आहे.